नमस्कार मंडळी, स्वागत आहे चित्रपट व्याख्यात या चॅनलवर. आज आपण एक सुपरनॅचरल हॉरर सीरीज जिचं नाव आहे द बॉन्ड्समॅन हे एक्सप्लेन करणार आहोत. ही सीरीज Amazon प्राईमवर रिलीज झाली आहे. द बॉन्ड्समॅन सीरीजचा रन टाईम सुमारे 4 तासाचा आहे आणि त्यात एकूण 8 एपिसोड आहे. रेटिंगबद्दल बोलायचं झालं तर IMDbवर याला 7.3 आउट ऑफ 10 अशी रेटिंग मिळाली आहे. तर आजच्या व्हिडिओत मी याच्या सुरुवातीचे 4 एपिसोड एक्सप्लेन करणार आहे आणि उरलेले 4 एपिसोड मी दुसऱ्या पार्टमध्ये एक्सप्लेन करणार. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या एपिसोडमध्ये आपल्याला एक माणूस दिसतो ज्याचं नाव हब असतं. हब एक बाउंटी हंटर असतो, म्हणजे तो अशा गुन्हेगारांना पकडतो ज्यांच्यावर बक्षीस जाहीर झालेलं असतं आणि त्यांची अटक करून तो पोलिसांकडून बक्षीस घेतो. त्याच्या या कामामुळे त्याला बॉन्ड्समॅन असंही म्हणतात आणि यावरूनच सिरीजचं नाव ठेवलं गेलं आहे. त्या रात्री हबला जेप नावाच्या गुन्हेगाराला पकडायचं असतं. त्याला कुठून तरी जेपचं लोकेशन कळतं आणि तो त्याला पकडण्यासाठी निघतो. सुरुवातीला हब बाहेरूनच ओरडतो, सरेंडर करून बाहेर ये. पण जेव्हा तो ऐकत नाही तेव्हा हब घरात मधमाशांचं घरटं फेकतो. त्यामुळे खूप साऱ्या मधमाशा आत शिरतात आणि त्या माणसाला चावायला लागतात आणि तो असह्य होऊन बाहेर येतो. तो बाहेर येताच हब त्याच्यावर रस्त्यावर अटॅक करतो. पण मग त्याला कळतं की हा माणूस जेप नव्हताच, फक्त जेपसारखा दिसणारा कुणीतरी दुसराच होता. हे लोक अल ब्रदर गँगचे मेंबर्स होते, जे सुपारी घेऊन खून करण्याचं काम करत होते. सध्या त्यांना हबला मारायची सुपारी मिळालेली होती आणि त्याला फसवण्यासाठी हा सगळा एक ट्रॅप होता. हब काही समजून घेईपर्यंतच मागून एक दुसरा माणूस त्याच्यावर शॉटगनने गोळी झाडतो आणि नंतर त्याचा गळा चाकूने कापतो. त्याच जागी हबचा मृत्यू होतो. यानंतर ते लोक हबचा मृतदेह घरात नेऊन भिंतीच्या मागे लपून ठेवतात आणि त्याचा ट्रक घेऊन निघून जातात. पण काही वेळानंतर अचानक हब पुन्हा जिवंत होतो आणि स्वतःला 2 भिंतींमध्ये अडकलेलं पाहतो. तो कसं बसं भिंत फोडून बाहेर येतो. पण तिथेच आरशात स्वतःचे कपडे पाहून तो थक्क होतो, कारण त्याचा गळा पूर्णपणे चिरलेला असतो. तरीही तो जिवंत असतो. तेवढ्यात तिथे एक माणूस येतो, जो हबला जिवंत पाहून घाबरतो. हब लगेच त्याच्यावर हल्ला करतो आणि विचारतो, तूच होतास का ज्याने माझा गळा कापला? तेव्हा तो माणूस सांगतो, नाही, मला फक्त अल ब्रदर्सने हबचा मृतदेह आणि ही जागा जाळायला हायर केलं होतं. त्या माणसाचं नाव टीटर असतं. तो म्हणतो, पण तू तर मेलास ना ब्रो, आता जिवंत कसा आहेस? हे कसं शक्य आहे? पण हब हा सिग्मा टाईपचा माणूस असतो. त्याला लक्षात नव्हतं की तो मेल्यावर जिवंत कसा झाला. तो निवांत सिगरेट ओढत असतो आणि धूर त्याच्या चिरलेल्या गळ्यातून बाहेर येत असतो. त्याच्या हातावर एक मोठं बिस्ट मार्क पण असतं. पण हब या सगळ्या गोष्टी फारच हलक्या-पुलक्याने घेतो. गड्यावर तर तो फक्त टेप लावतो आणि पुढे जातो आणि त्या बिस्मार्कची तर गोष्टच निराळी. हब ते काढून टाकण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा ते काही केल्यास सुटत नाही, तेव्हा तो तसंच सोडून देतो. सध्या तरी त्याला सर्वात आधी आपला ट्रक परत हवा होता, जो ऑल ब्रदर्स घेऊन गेले होते आणि त्याला हेही शोधायचं असतं की त्याला मारण्यासाठी सुपारी नेमकी कुणी दिली होती. तर सुरुवातीला तो टेटरला त्याच्या स्वतःच्या कारच्या डिक्कीत टाकतो आणि आपल्या घरी निघतो. पण नंतर वॉशरूममध्ये जेव्हा तो गळ्यावरचा टेप काढतो, तेव्हा तो थक्क होतो, कारण त्याचा गळा पूर्णपणे हील झाला होता. त्यानंतर तो आपल्या आईला भेटतो. तिचं नाव किटी असतं. हब तिला काल रात्रीच्या घटनेबद्दल काहीच सांगत नाही. फक्त एवढंच म्हणतो, मला अल ब्रदर्सला शोधायचं आहे. ते आपला ट्रक घेऊन गेले. तेव्हाच त्याच्या आईकडून त्याला कळतं की अल ब्रदर्सचा लीडर तर तुरुंगात होता. त्याची जामिनावर सुटका लकीने करून घेतली होती आणि हा लकी म्हणजे हबच्या एक्स वाईफचा बॉयफ्रेंड, त्याचा सगळ्यात मोठा शत्रू. हब लगेच समजून जातो की आपली सुपारी ही याच लकीने दिली असणार आणि आता तो लकीची बँड वाजवायची तयारी करतो. तेवढ्यात त्याच्या लँडलाईनवर ऑटो गोल्ड नावाच्या कंपनीचा कॉल येतो. हबला वाटतं की काहीतरी फालतू इन्शुरन्स कंपनी असावी, म्हणून तो फोनचा वायर काढून टाकतो. पण लगेचच त्याच्या सगळ्या मोबाईल्सवर पोर्टो गोल्डकडून कॉल्स यायला लागतात. हे पाहून आपल्यालाही थोडी हैराणी होते. पण हब ते कॉल्स दुर्लक्षित करतो आणि थेट लकीच्या क्लबमध्ये पोहोचतो, जिथे तो आधी म्युझिशियन म्हणून काम करत होता. त्याची एक्स वाईफ मिरियन अजूनही तिथे गाणं गात असते. तिचा मुलगा पण तिथेच असतो आणि अर्थात लकीही तिथेच असतो. हबला अचानक बघून लकी थक्क होतो. हब म्हणतो, काय झालं? जिवंत बघून चाट पडलीस ना? तुला वाटलं होतं की मी मेलो, पण तसं काही झालं नाही. पण तेवढ्यातच त्याचा मुलगा थेट तिथे येतो. म्हणून हब जास्त काही बोलू शकत नाही. तो मग मिरियनला एकट्यात बोलायला घेऊन जातो. हब मिरियनला लकीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो की तो योग्य माणूस नाही. त्यानेच मला मारण्यासाठी सुपारी दिली होती. माझा गळा कटून घेतला होता.
पण मेरियनला त्याच्या गोष्टी पटत नाही, कारण हबचा गडा पूर्णपणे भरून गेला होता. कसलाही ओरखडा किंवा खून काही बाकी उरलेली नव्हती. तेवढ्यात खेड येतो आणि सांगतो, "डॅड, तुमच्यासाठी पॉट ऑफ गोल्डकडून कॉल आला होता." त्यांना अर्जंट काहीतरी बोलायचं होतं, पण हब त्याला महत्त्व न देता तिकडून निघून जातो. रस्त्यात जाताना एक चर्च शेजारील पाद्री त्याच्याकडे टक लावून बघतो. त्याच्या डोळ्यात चमक असते आणि तो फादर कमी एखादा डेमन जास्त वाटत असतो. हब "व्हॉट द हेल" असं म्हणून निघून जातो. आता तो थेट अल ब्रदरच्या अड्ड्यावर पोहोचतो आणि संधी साधून त्यांच्यावर हल्ला करतो. त्यानंतर त्यांना गन पॉईंटवर ठेवून म्हणतो, "लकीला बोलाव, त्याला इथे घेऊन या." पण ते लोक सांगतात की लकी येणार नाही. तेव्हा हब त्यांना बोलतो, "मग त्याला एक मेसेज पाठवा की तुम्ही मला मारायचा कॉन्ट्रॅक्ट सोडून देत आहात. तो नक्की येईल." मजबुरीने ते लोक हबचं ऐकून मेसेज पाठवतात आणि हब तिथेच थांबून लकीची वाट बघतो. तेवढ्यातच अचानक त्या जागेतील लाईट्स फ्लिकर करू लागतात. सगळ्यांना एक पाद्री समोरून येताना दिसतो. हब त्यातील एका माणसाला सांगतो, "जा, त्याच्याशी बोलून त्याला परत पाठव." आणि दुसऱ्या माणसासोबत एका खोलीत लपून बसतो. तेवढ्यात तो पाद्री आत येतो. पण हा खरा पाद्री नसतो. तोच डेमन पाद्री असतो. तो लगेचच तिथल्या लोकांवर अटॅक करतो. त्यांचे हात पाय सगळं शरीर वेडंवाकडं करून टाकतो. एका व्यक्तीला तर हवेत उचलून थेट समोरच्या दरवाजावर फेकून मारतो. त्यामुळे त्याचं डोकं दरवाजावर आपटून दरवाजात एक मोठं छिद्र पडतं आणि त्या छिद्रातून तो हबकडे पाहतो. हब त्याला पाहून घाबरतो आणि धडाधड गोळ्यांचा मारा सुरू करतो. पण त्या गोळ्यांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. तो अजूनही तिथल्या सगळ्यांना मारण्यामध्येच मग्न असतो आणि आजूबाजूला फक्त लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत असतात. हबला लगेचच समजतं की इथून पळणंच योग्य आहे. तो धावत रस्त्यावर येतो आणि लिफ्ट घेऊन आपल्या घरी परततो. घरी पोहोचल्यावर तिथे मिच नावाची एक बाई आधीच त्याची वाट पाहत असते. ती पोर्ट ऑफ गोल्डकडून आलेली असते. मिस त्याला सांगते, "तुम्ही कॉलला रिस्पॉन्स देत नव्हता म्हणून मला इथे यावं लागलं." त्यानंतर ती सांगते, हब मरणानंतर नरकात गेला होता. पण तिचा बॉस डेव्हिल त्याला पुन्हा जिवंत करून पृथ्वीवर पाठवलं आणि आता हबला डेव्हिलसाठी काम करावं लागेल. डिमन्सना शोधून त्यांचा नाश करावा लागेल. म्हणजे आता तो फक्त सुपारी किल्लर नाही, तर डिमन हंटर बनलाय. आणि इथेच पहिला एपिसोड संपतो. दुसऱ्या एपिसोडची सुरुवात एका चर्चपासून होते. तिथे तोच पाद्री एकटाच बसलेला असतो. तेवढ्यात सगळ्या लाईट्स अचानक बंद पडतात आणि तिथे एक डेमन येतो, जो विजेवर नियंत्रण ठेवू शकतो. पाद्री त्याला पाहून लगेच क्रॉस बाहेर काढतो आणि पवित्र जल शिंपडत बायबलमधले श्लोक बोलायला लागतो. पण त्या पाण्यात वीज पोहोचते आणि पाणी हाताला लागताच त्याला जबरदस्त झटका बसतो आणि डोळ्यात घोस्ट रायडरसारखी आग पेटते आणि मग त्याचा अर्धा चेहरा विरघळून पडतो. लवकरच त्या पाद्रीचा मृत्यू होतो आणि लगेचच तो विजेवर नियंत्रण असलेला डिमन त्याच्या शरीरात प्रवेश करतो. आता तो डिमन पाद्री बनतो. इथून पुढे कथानक वर्तमान काळात येतं, जिथे मिच हबला सगळी माहिती तपशिलात समजावते. ती सांगते, नरक म्हणजे एक प्रकारची जेल आहे, जिथे वाईट आत्म्यांना आणि डिमन्सना ठेवण्यात येतं. पण बरेचदा हे डिमन्स नरकातून पडून आपल्या जगात येतात आणि इथल्या माणसांना पॉजेस करतात. मात्र हल्लीचे डिमन्स थेट जिवंत माणसांमध्ये शिरत नाही. ते आधी त्या माणसांचा खून करतात आणि मग त्यांच्या शरीरावर ताबा घेतात. यामुळे एक्झॉर्सिझमची गरज उरत नाही. असाच काही डिमन्सचा एक गट नुकताच नरकातून पडून आलाय आणि हबला त्यांना शोधून नष्ट करावं लागेल. हे करणं सोपं नाही, कारण हबला त्यांच्या घोस्ट ब्रेनवर अटॅक करावा लागेल आणि झॉम्बिससारखं त्यांना संपवावं लागेल. आणि हब एकटाच असा आहे जो माणसाच्या आत लपलेल्या डिमन्सना पाहू शकतो, कारण तो स्वतः नरकातून परत आलाय. त्यामुळे डिमन्सही त्याला ओळखतात आणि त्यामुळे त्याला धोका मानून त्याच्यावर अटॅक करणारच. हबला याची काळजी सतत घ्यावी लागेल. तेवढ्यात किटी विचारते, "हे सगळं ठीक आहे, पण माझ्या मुलाला नरकात का पाठवलं गेलं? त्याने काय पाप केलं?" मिस म्हणते, "माझ्याकडे याचं उत्तर नाही. पण एवढं नक्कीच माहिती आहे की हब इथे टेम्पररी आहे. त्याला गेट आउट ऑफ जेल फ्री कार्ड मिळालंय. त्यामुळे तो पृथ्वीवर परतलाय. पण त्याचं काम पूर्ण झालं की त्याला पुन्हा नरकात परतावं लागेल." हब विचारतो, "माझ्याकडे किती वेळ आहे?" मीच उत्तर देते, "हे सगळं यावर अवलंबून आहे किती डिमन्स नरकातून पळाले आहेत. पण जर हब त्याचा टास्क पूर्ण करण्यात फेल झाला, तर त्याला त्वरित टर्मिनेट केलं जाऊ शकतं." बाकी सगळे नियम समजवण्यासाठी मीच त्याला एक मॅन्युअल देते आणि निघून जाते. हब विचारतो, "आम्ही तुमच्याशी संपर्क कसा करू?" त्यावर मीच उत्तर देते, "तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकत नाही." आणि ती तिकडून निघून जाते. ती निघून गेल्यावर किटी हबला विचारते, "तू खरंच मेला होतास का?" हब म्हणतो, "कदाचित, हो." किटी विचारते, "पण कसं?" हब सांगतो, "लकीच्या माणसांनी माझा गळा कापून टाकला होता." हे ऐकून किटीला लकीवर खूप राग येतो. ती म्हणते,
मग नरकात जायचा हक्क तर त्याचा आहे, तुला का पाठवलं? हब उत्तर देतो, माहिती नाही, पण मी त्याला नक्की नरकात पाठवणार. दुसरीकडे लकी सगळं काम आटपून अल ब्रदर्सच्या अड्ड्यावर पोहोचतो. तिथे त्याला त्यांच्या वाकड्या तिकड्या पडलेल्या मृतदेहांचा देखावा दिसतो. हे सगळं कोणी केलं याचा विचार करत तो घाबरतो आणि तिकडून निघून जातो. रस्त्यात त्याला तीच गाडी दिसते ज्यात थिएटर डिक्कीमध्ये बंद होता. लकी त्याला बाहेर काढतो. इकडे हबला पोर्ट गोल्डकडून एक फॅक्स येतो. त्यात लिहिलं असतं की त्याला वेला नावाच्या डिमॅन्डला पकडायचं आहे. त्याच्यासोबतच एक लोकेशनही दिलं असतं. ती लोकेशन चर्चचीच असते. हा पाद्री ज्याचं शरीर त्या डिमॅन्डने होस्ट केलंय आणि हे चर्च किटीच्याही ओळखीचं असतं. तिचे त्या पाद्रीशी जुने संबंध होते. त्यामुळे किटी म्हणते, मी सुद्धा तुझ्यासोबत येणार. यानंतर दोघं चर्चमध्ये पाहणी करायला जातात. तिथे हब नोटीस करतो की इथले बोर्ड्स आणि सिग्नल्स सगळे फ्यूज झाले आहेत आणि मग त्यांना जमिनीवर पाद्रीचं भाजलेला चेहरा चिकटलेला दिसतो. त्यामुळे त्यांना कळतं हे प्रकरण खूपच सिरियस आहे. हबला आता तात्काळ त्या डिमनचा माग काढावा लागणार होता. त्याला आठवतं जेव्हा हा डिमन्स अल ब्रदर्सच्या अड्ड्यावर आला होता तेव्हा लाईट्स फ्लिकर झाल्या होत्या आणि चर्चमध्येही सगळी सिस्टम फ्यूज झाली होती. म्हणजे ही डिमन जिथे जाईल तिथे इलेक्ट्रिसिटी स्पाइक होते. पण किटी अजूनही याच विचारात असते की हबला नरकात का पाठवलं गेलं. ती हबला विचारते. त्यावर हब सांगतो, मलाही माहिती नाही, कदाचित चुकून नरकात पाठवलं गेलं असेल आणि जर हे खरं असेल तर कदाचित यातून बाहेर पडण्यासाठी काही लूपहोल देखील असतील. पण किटी म्हणते, असं थोडीच होतं. सच्चा माणूस चुकून नरकात थोडाच जातो. किटीला वाटतं की हबकडून नक्की काहीतरी चूक झाली असणार आणि मग ती स्वतःलाच दोष देऊ लागते. कदाचित माझ्याच पालनपोषणात काहीतरी कमी राहिलं असेल, असं म्हणत ती वॉशरूममध्ये जाऊन रडायला लागते. तेवढ्यात हब बाहेरून दरवाजावर नॉक करत असतो. मॉम, आता रडायची वेळ नाही, ॲक्शन घ्यायची वेळ आहे. आताच मला बातमी मिळाली आहे की पाईस रिसायकलिंग सेंटरमध्ये पॉवर फ्लिकर होत आहेत. म्हणजे डिमन्स तिथेच आहे. बस मग काय, हा पूर्ण तयारीनिशी शस्त्र घेऊन डिमनला मारायला निघतो. त्याच्यासोबत त्याची मॉमही त्याच्यासोबत जायला निघते. सध्या तरी हब त्याच्या मॉमला बाहेर बिअर ट्रॅपजवळ थांबायला सांगतो आणि तो एकटाच आत जातो. आत त्याला जमिनीवर एक त्रिकोण काढलेला दिसतो आणि त्या त्रिकोणाच्या नेमकं वरती त्याला रक्ताने माखलेली बर्गर नावाच्या माणसाची प्रेते लटकवलेली दिसते, ज्याला डिमन्सने मारून टाकून उलटं टांगून ठेवलं होतं. आणि तेव्हाच अचानक डिमन येतो आणि हबवर हल्ला करतो. हब ताबडतोब बाहेर पडतो आणि हुशारीने डिमनचे पाय ट्रॅपमध्ये अडकवतो. मग तो संधी साधून डिमनच्या डोक्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो, पण तो वारंवार चुकत राहतो. तेवढ्या डिमन ट्रॅपमधून सुटतो आणि हबला जोरात फेकून देतो. मग तो त्याला मारायला जवळ येतो, पण तेव्हाच किटी शॉटगनने डिमनला उडवून टाकते. हबही वेळ न दवडता लगेचच एक मोठी अलमारी डिमनवर टाकतो आणि त्याचं डोकं चिरडून टाकतो. अशा प्रकारे शेवटी तो डिमन संपतो. मग लगेचच त्या बॉडीला आग लागते. ही नरकाची आग असते, ज्यामुळे तो डिमन नरकात परत जातो. अशा प्रकारे हबने त्याच्या आईसोबत मिळून पहिला टास्क पूर्ण केलं होतं. पण त्याचवेळी थिएटर तिथेच लपून होता, जो या सगळ्याचे फोटो काढतो आणि इथे दुसरा एपिसोड संपतो. तिसऱ्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण एका मुलीला बघतो, जी तिच्या खोलीत बसून रील बनवत असते. तेव्हाच तिला शॉवर चालू होण्याचा आवाज येतो. ती जाऊन शॉवर बंद करते, पण तो पुन्हा सुरू होतो. त्याच्यासोबतच सगळे टॅप्सही चालू होतात. ती मुलगी ते बंद करू लागते. तेव्हाच तिला आरशात एक डिमन दिसतो आणि ती घाबरते. इतक्यात तो डिमन तिला उचलून टबमध्ये फेकतो आणि पाण्यात बुडून तिचा खून करतो. दुसरीकडे आपण हबला पाहतो. त्याला डिमनसोबतच आपला फॅमिली मॅटर्सही बघायचं असतं. तो त्याच्या आईला फॅक्सवर लक्ष ठेवायला सांगून निघून जातो. हब मॅरियनला सांगतो की आज तो केटला शाळेत सोडायला नेणार आहे. मेरेन त्याला अलविदा करते आणि लकीसोबत निघून जाते. नंतर हब केटलाच गाडी चालवायला सांगतो आणि म्हणतो की एक दिवस हा ट्रक तुझाच होईल. मग तो संधी साधून लकीबद्दल त्याला सांगायला सुरुवात करतो. तो त्याला काही डॉक्युमेंट्स दाखवतो आणि सांगतो की लकीवर अनेक गुन्हेगारी केसेस आहेत. हो, हे खरं आहे की अजून काही सिद्ध झालेलं नाही, पण तो नक्कीच चांगला माणूस नाही. त्याच्या चक्करमध्ये तुम्ही सगळे अडचणीत येऊ शकता. मी तुझ्या आईलाही समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकून घेत नाही. म्हणून मी थेट तुझ्यापर्यंत आलो आहे. माझी गोष्ट समजून घे. केट म्हणतो की त्याला हे सगळं माहिती आहे, पण जर त्याची आई लकीसोबत आनंदात असेल तर त्याला काहीही फरक पडत नाही. तेव्हाच हबला त्याच्या आईचा कॉल येतो. ती सांगते की आता त्याला मॉर्फिस डिमनला हंट करायचा आहे. हा एक वॉटर डिमन आहे. मग हब
केटला सांगतो की आज त्याची शाळा कॅन्सल, कारण त्यांना दुसरीकडे जायचं आहे. तो त्याला घेऊन त्या लोकेशनवर जातो जिथे डिमनने पहिला अटॅक केला होता, म्हणजे त्या मुलीचं घर. इथे सगळीकडून पाणी वाहत असतं, घराच्या आतूनही आणि बाहेरूनही. आता हबला कळतं की यावेळी डिमनने एका मुलीला आपला होस्ट बनवला आहे. दुसरीकडे टेटर लकीला भेटतो आणि त्याला काही फोटोज दाखवतो. तो सांगतो हब आणि त्याची आई नॉर्मल लोक नाहीत. कदाचित त्याची आई एक विच आहे किंवा दोघंही विच असावेत, कारण हब मरणानंतरही जिवंत झाला आणि तिथे जे काही झालं ते सगळं काही सामान्य नक्कीच नव्हतं. पण लकीला त्याच्या गोष्टीत काही दम वाटत नाही. तो टेटरला ओरडून हाकलून देतो, पण फोटो त्याला उपयोगी वाटतात म्हणून तो स्वतःकडे ठेवून घेतो. इथे हबला समजतं की हा वॉटर डिमन आहे, त्यामुळे तो नक्कीच पुरात गेला असेल. त्यासाठी तो केटला त्या कंटी पूलपर्यंत घेऊन जाण्यास सांगतो आणि नंतर केट त्याला तिथे सोडतो. हब त्याला बाहेर लक्ष ठेवण्यास सांगतो आणि एकटा आत जातो. केटला काहीच समजत नाही की काय चाललंय. तो फक्त त्याला सांगितल्या गेलेल्या गोष्टी करत असतो. हब आत जातो आणि तिथे सुद्धा सगळीकडे पाणीच पाणी झालेलं असतं. याचा अर्थ डिमेन तिथेच होता. पूलजवळ हबला एका गार्डचा बूट दिसतो आणि पूलच्या आत त्या गार्डची लाश दिसते, जी वॉटर डिमनने पाण्यात डुबवून मारली असते. त्या लाशच्या आसपास एक त्रिकोण सुद्धा बनलेला असतो, जी खूपच विचित्र गोष्ट होती. पण हब काही समजायच्या आधीच वॉटर डिमन त्याला पकडून पाण्यात ढकलतो आणि त्यालाही डुबवून मारण्याचा प्रयत्न करतो. हबच्या समोरचं दृश्य धुसर होऊ लागतं, पण अचानक तो पुन्हा जागा होतो आणि डिमनच्या डोळ्यात स्टॅप करतो, कारण डोळ्याच्या सॉकेटचा डायरेक्ट ब्रेनशी कनेक्शन असतं. त्यामुळे डिमन मारला जातो. यानंतर हब लगेचच पूल बाहेर पडतो आणि त्या होस्टच्या बॉडीमध्ये आग लागते, जी पाण्यात असतानाही पेटते. काम संपल्यानंतर हब तिकडून निघत असतो, पण बाहेर शेरीफ दिसतो आणि त्याला पाहून तो लपतो. गेट आतून लॉक केलेलं असतं आणि शेरीफ बाहेरून नॉक करत होता. त्यामुळे या परिस्थितीपासून सुटण्यासाठी हब केटला फोन करतो आणि हब केटला सांगतो की तो त्याच्या दादीकडे जाऊन राहील. नंतर केट तिकडून निघाल्यावर तो पोलिसांना कॉल करतो. त्याची लोकेशन सांगतो की एक मुलगा ब्लू कारमध्ये आहे, खूप वेगाने गाडी चालवत आहे, कदाचित ड्रंक आहे, आणि लगेचच फोन कट करतो. त्यानंतर शेरीफला याची माहिती मिळते आणि तो ताबडतोब केटच्या मागे जातो. इथे हबने स्वतःला वाचवण्यासाठी आपल्याच मुलाला फसवलं होतं. दुसरीकडे लकी हबच्या घरी जातो, जिथे किटी त्याला पाहून गन ताणते आणि म्हणते, तू माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न का केला आणि आता इथे काय शोधत आहे? चल इकडून निघून जा. लकी म्हणतो, मी जाईन, पण आधी हे पहा. आणि तो तिला तेच फोटो दाखवून ब्लॅकमेल करतो की हबने त्याच्यापासून तसेच मरियन आणि केटपासून दूर राहावं, नाहीतर हे फोटो पोलिसांना देण्यात येईल. दुसरीकडे मेरियन केटची जामीन करून तिच्यासोबत जात असते आणि हब तिथे पोहोचतो. तो केटच्या करिअरविषयी बोलायला आलेला असतो. त्याचं असं म्हणणं होतं की केटने संगीत करिअर म्हणून निवडू नये, हे त्याच्यासाठी योग्य ठरणार नाही. त्यावर मरियन अशी म्हणते की तू यासाठी असं बोलतोयस कारण तू तुझ्यापेक्षा चांगलं बनू शकतोस आणि तू स्वतःच्याच मुलांपासून जडतो. त्यावरून त्यांच्यात वाद होतो आणि नंतर मेरियन केटला घेऊन तिकडून निघून जाते. नंतर रात्री हब आपल्या घराच्या बाहेरून जंगलाच्या दिशेने काही विचार करत असतो. इथे हबचं एक डार्क सिक्रेट उघडकीस येतं की 1 महिन्यापूर्वी हबने एका मुलीला मारून त्याच जंगलात गाडलं होतं आणि या पापामुळे त्याला नरकात पाठवलं गेलं. पण ही मुलगी कोण होती आणि हबने तिला का मारलं हे आपल्याला पुढे कळेलच. आणि हा एपिसोड इथेच संपतो. चौथ्या एपिसोडच्या सुरुवातीला आपण इथे एक शेरीफ आपल्या कारमध्ये बसून जेवण करत असताना बघतो. तेव्हा मिररमध्ये त्याला एक डिमन दिसतो, पण जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा तिथे काहीच नसतं. त्यामुळं तो हे आपला भ्रम समजून शांत होतो आणि त्याचवेळी डिमन त्याला पकडतो. डिमन नखानी त्याच्या गळा कापून टाकतो आणि तिथेच त्याचा मृत्यू होतो. नंतर डिमन त्याला आपला होस्ट बनवतो. दुसरीकडे हबला या डिमनबद्दल माहिती मिळते की त्याचं नाव एडोस आहे आणि तो एक डिमन आहे. हब त्या डिमनच्या हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचतो. तिथे त्याला शेरीफची कार दिसते, जिचा दरवाजा उघडा असतो आणि शेरीफ गायब असतो. हबला काहीतरी गडबड वाटते म्हणून तो जवळच्या बार्बेक्यू स्टॉलवर याबद्दल विचारतो. त्या व्यक्तीने सांगितलं की ही कार डिप्टी शेरीफ ब्रिक्सची आहे आणि तो 1 तासापूर्वी इकडून निघून गेला. दुसऱ्या बाजूला मेरियन क्लबमध्ये जाऊन लकीला सांगते की हब केटला त्याच्यासोबत कुठेतरी घेऊन गेला होता आणि तो कुठे घेऊन गेला होता हे कोणालाच माहिती नाही आणि यामुळेच केटवर गुन्हेगारी रेकॉर्ड तयार झाला आहे. आणि ती बोलते की मला यामुळे हबवर खूप राग येतोय. हे ऐकून लकीला वाटतं की लोखंड गरम आहे, तर आता हातोडा मारायला पाहिजे. तोही आता हबच्या विरोधात बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो, माझ्याकडे काहीतरी असं आहे जे मला तुला दाखवायचं आहे. तो
तो फोटो दाखवणारच असतो. पण तेवढ्यात कुणीतरी येऊन त्याला सांगतं की त्याच्या गाडीला आग लागली आहे. ते दोघं लगेच बाहेर धावतात आणि हे सगळं किटीचं काम असतं. मग संधी साधून किटी लकीच्या ऑफिसमध्ये त्याची शॉटगन आणि ड्रग्ज वगैरे लपवते, जेणेकरून ती लकीला अडकू शकेल. पण ती तिथून निघायच्या आधीच मरियन तिथे परत येते आणि किटीला पाहते. तिला लगेच कळतं की किटी काहीतरी गडबड करायला नक्कीच इथे आली आहे. मरियन तिला म्हणते, "गाडीला धूर करून आम्हाला बाहेर पाठवण्याचं काम तुझंच होतं ना? मी तुमच्यासोबत राहिलेली आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या ट्रिक्स मला माहिती आहे." आणि ती विचारते, की "बोला, तिथे काय काम होतं?" पण किटी विषय बदलते आणि म्हणते, "तुला या बाबतीत हबशी बोलायला हवं. तोच तुला खरं सांगेल." मग ती तिकडून निघून जाते. नंतर मरियन हबची लोकेशन काढते आणि त्याच्याशी बोलायला जाते. ते एक हार्डवेअर शॉप असते. अर्थातच डिमन इथेच असतो आणि ज्याला हंट करण्यासाठी हब इथे आलेला असतो. मरियनला तिथे पाहून हब घाबरतो आणि विचारतो, "तू इथे काय करतेस? ही जागा सुरक्षित नाही." पण मरियन त्याचं काही ऐकत नाही आणि तिथेच त्याच्याशी वाद घालायला लागते. ती विचारते, "कधी सुधारणार आहेस तू? तूच तुझ्या आईला लकीची कार जाळायला सांगितलं आणि त्याच्या ऑफिसमध्ये हेरगिरी करायला पाठवलं होतंस ना?" पण आता हबला याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्याला तर आश्चर्य वाटतं, की हे काय बोलते? तेवढ्यात तिथे अचानक फायर अलार्म वाजायला लागतो. हे पाहून मरियनला समजतं, की इथे काहीतरी गडबड नक्कीच आहे. हब लगेचच तिला सांगतो, "इकडून निघून जा." पण जसं मरियन तिकडून जायला लागते, तसाच रस्त्यात एक मोठा मातीचा ढिगारा दिसतो आणि त्याच्यामागे एक वर्करचा मृतदेह पडलेला असतो. हे पाहून मरियन जोरात किंचाळते. हब येतो आणि तिला शांत करून तिकडून घेऊन जातो. पण तेवढ्यातच त्यांच्यासमोर डिमनच्या अधीन झालेला शेरीफ येतो. मरियन त्याला ओळखत नाही. तिला वाटतं की तो शेरीफच आहे. म्हणून ती त्याच्याकडून मदत मागते. कारण तिच्या डोळ्यांना डिमन दिसत नव्हता. पण हब त्याला पाहू शकत होता. जेव्हा हब त्याच्यावर गोळ्या झाडायला लागतो आणि त्याचा काहीच परिणाम होत नाही, तेव्हा मरियनला समजतं की हा एक डिमन आहे. हब तिला लगेचच तिकडून निघून जाण्यास सांगतो. पण तेवढा डिमन त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याच्या हातून बंदूक सुटते. हबला वाचवण्यासाठी मग मरियन त्याच्यावर हल्ला करते. पण तिला कुठे माहिती होतं की हल्ला डोक्यावर करायला हवा. ती पाठीवर मारते, त्यामुळे डिमनला काहीच होत नाही. आता तो डिमन हबला सोडून मरियनकडे झेप घेतो. हीच संधी साधून हब त्याच्या डोक्यावर गोळी झाडतो आणि त्याचा भेजा उडवतो. शेरीफची बॉडी ही जळायला लागते आणि स्टोअरमध्ये आग लागते. पण हब मरियनला सुरक्षितरित्या बाहेर काढतो. या सगळ्यानंतर हब त्या त्रिकोणी चिन्हाबद्दल विचार करू लागतो. त्याला वाटतं की हे डिमन्स फक्त लोकांना मारतात किंवा त्यांच्यावर कब्जा करत नाही, तर त्यांचा बळीही देत आहेत. म्हणजेच हे सगळं कुठल्यातरी रिच्युअलचा भाग आहे. प्रकरण तसं नाही जसं त्याला आधी सांगितलं गेलं होतं. मग तो मिशला फोन करून याबद्दल विचारतो. पण मिच विचारते, "तुला माझा नंबर मिळाला तरी कसा?" हब म्हणतो, "तू भेटायच्या आधी गाडीच्या नंबर प्लेट्स बदलल्या होत्या, पण पार्किंग स्टिकर काढायला विसरलीस." मीच म्हणते, "तू असं थेट माझ्याशी संपर्क करू शकत नाहीस. काही करायचं असेल तर मॅन्युअलमध्ये दिलेल्या हॉटलाईन नंबरवर फोन कर." हब विचारतो, "तू म्हणाली होतीस की डिमन्स लोकांना मारून त्यांचं शरीर व्यापून टाकत आहेत. पण ते लोकांची बली का देत आहेत? यामागे काय कारण?" मीच म्हणते, "मला याबद्दल काहीही कल्पना नाही." आणि नंतर पुढे हबला कॉल न करण्यास सांगते. त्यानंतर हब मरियनला सगळी गोष्ट सांगतो. ते ऐकून मरियन विचारते, "मरणानंतर तुला नरकात का पाठवलं गेलं?" हब म्हणतो, "शक्यतो चुकून पाठवलं गेलं असावं." इतक्यात मरियनच्या लक्षात येतं, की जेव्हा हब तिला सांगायला आला होता, की लकीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, ते खरं होतं का? ती विचारते, "हे खरं आहे का?" हब सांगतो, "लकीने एका गँगला मला मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यांनी माझा गळा चिरून टाकला होता." हे ऐकून मरियन पुन्हा कोसळते. ती म्हणते, "मी त्याच्यावर विश्वास ठेवून मोठी चूक केली." आता ती लकीला सोडायचं ठरवते आणि हबसोबत पुन्हा एकत्र येते. हब तिला सांगतो, "आता टाउन सुरक्षित नाही. इथे अजून डिमन्स फिरत आहे. त्यामुळे हे सगळं संपेपर्यंत तू आणि केट टाउनच्या बाहेर निघून जा. तोपर्यंत मी सुद्धा यातून बाहेर पडायचा मार्ग शोधून काढतो. कदाचित आपली फॅमिली पुन्हा एकत्र येईल." इतक्यात किटी मरियनला कॉल करून तिला बोलवते. तिने लकीला ड्रग्ज आणि गनसह पकडून दिलं होतं. पण मरियन म्हणते, "कोणी विश्वास ठेवणार नाही की लकी ड्रग्ज डीलिंग करतो. तो सहज सुटून जाईल." त्यावर किटी म्हणते, "पण ही गन त्याला अडकून टाकेल. कारण ही ती शॉटगन आहे ज्याने त्यांनी त्या डिमन पाद्रीला मारलं होतं. जर लकी पोलिसांना त्यांचे फोटो दाखवून अडकवण्याचा प्रयत्न करेल, तर ते हे म्हणतील की लकी त्यांच्यासोबतच होता आणि मग सगळेच अडकतील." हब म्हणतो, "पण हे ब्लॅकमेल तेव्हाच उपयोगी ठरेल जेव्हा लकीला हे सगळं माहिती असेल." तो मरियनला सांगतो, "तू लकीला सांग." मरियन आधी लकीकडे जाऊन विचारते, "तू हबला मारण्यासाठी सुपारी दिली होतीस का?" पण लकी सरळ खोटं बोलतो, "असं काही नाही, हब खोटं बोलतोय." त्यावर मरियन म्हणते,
मग काय किटी ही खोटं बोलतेय का? तिने मला आधीच सगळं सांगितलं आहे, की तू आम्हाला, मला आणि केटला तिच्यापासून दूर ठेवण्यासाठी तिला ब्लॅकमेल करत होतास. आता तुझी चोरी उघड झाली म्हणून हबवर दोष टाकतो आहेस. लकी म्हणतो तू हबला ओळखत नाहीस. तो एक खुनी आहे. पण मरियन त्याचं एकही ऐकत नाही आणि उलट हबची बाजू घेते. ती इशाऱ्यात हेही सांगते, की हब काही नॉर्मल माणूस नाही. तू त्याचा गळा कट करून घेतलास, पण तो तरीही जिवंत कसा आहे, हे कधी विचार केलास का? ती म्हणते, जर मी तुझ्या जागी असती, तर त्याच्यापासून दूरच राहिले असते. जाता जाता ती त्याला किडीचा मेसेजही देऊन टाकते. जर तू पोलिसांना फोटो दिलेस, तर तूही अडकशील. कारण मग किटी पोलिसांना सांगेल, ती शॉटगन जी तुझ्या ऑफिसमधून मिळाली आहे, ती क्राईम सीनवरून सापडलेल्या गनशी मॅच होते आणि मग तूही अडकशील. त्यामुळे असं काही करण्याचा विचार देखील करू नकोस. यानंतर मरियन केटलाही सगळं सांगते आणि हेही की तिने लकीसोबत ब्रेकअप केला आहे. त्यानंतर ती हबला गुड बाय म्हणते आणि केटसोबत टाउनच्या बाहेर निघून जाते, जसं ठरलं होतं. पुढच्या दिवशी शेरीफ डेप्युटी शेरीफच्या मृत्यूच्या संदर्भात हबची चौकशी करायला येतो. कारण बार्बेक्यूवाला माणूस सांगून जातो की हब त्याच्याबद्दल विचारत होता. त्यावर हब म्हणतो, मी त्याची कार उघडी पाहिली होती. जरा अजीब वाटलं म्हणून विचारलं. शेरीफ तिथून निघून जातो आणि यासोबतच चौथा एपिसोड इथेच संपतो. आणि या व्हिडिओचा पहिला भागही. आता लवकरच मी तुम्हाला दुसऱ्या भागासोबत भेटेन. तोपर्यंत टेक केअर आणि कीप वॉचिंग.